दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार आहेत, 53% पुरुष आहेत, तर 47% स्त्रिया मतदार आहेत। साधारणपणे प्रभागातील मतदारांची संख्या सरासरी 50,000 इतकी आहे। प्रारूप मतदार यादीमध्ये घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 131 मध्ये सर्वाधिक 62,064 मतदार होते, तर त्यानंतर शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनी यावर आक्षेप घेतला होता। अंतिम मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक 131 मध्ये 57,980 मतदार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नेमकी काय होतं मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भामध्ये माहिती देतात माझे सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झालेली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अंतिम यादी जी आहे ती जाहीर झाली आहे। या यादीनुसार 1,03,00,000 जे ते मतदार आहेत, एकूण मतदार त्यामध्ये 53% हे पुरुष मतदार, तर 47% जे ते स्त्री मतदार आहेत। साधारण सर्व प्रभागातील मतदारांची संख्या ही 50,000 सरासरी इतकी असणार आहे। आणि या प्रारूप मतदार यादीत घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 131 मध्ये सर्वाधिक 62,064 हे मतदार होते। त्यानंतर राखी जाधव यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता। यानंतर या मतदार यादीत क्रमांक 131 मध्ये 57,980 मतदार होते आहेत। एकूण मतदार जर पाहायला गेले तर आतापर्यंत 1,03,44,315 पुरुष मतदार, 55,16,707 स्त्री मतदार आहेत, त्या 48,26,509, तर तृतीयपंथी जे आहेत ते 1,099 आहेत। आणि सर्वाधिक मतदार जे आहेत ते कुर्ला एल वॉर्ड 164 या प्रभाग क्रमांकात आहे, 62,945 इतके मतदार आहेत। नक्कीच महेंद्र, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या याद्यांसंदर्भामध्ये नेमकी काय काय माहिती समोर येते आणि हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।